जो मिलाच्या मागच्या भागामध्ये इतक्या दिवसांनी तो असाच वेळ घालवत आहे। शेवटच्या वेळी त्याने स्वतःसाठी कधी वेळ काढला हे त्याला आठवत नाही। त्याला आराम वाटला आणि थंडी वाजली। पुढचा भाग। कुशी आप इथे अनेकदा येऊ का? पुढच्या वेळी पायललाही घेऊन येऊ। अर्णवने काहीतरी विचार केला का फक्त पायल? तू तुझ्या बहिणीला आणशील ना? कुशीने आईस्क्रीम खाणे बंद केले आणि तिचा चेहरा पडला। कुशी शीतल माझ्यासोबत येणार नाही। अर्णव का? कुशी कारण ती मला तितकीशी आवडत नाही। तिचे आणि माझे संबंध इतके चांगले नाहीत। आम्ही जास्त बोलत नाही। अर्णव अगं ठीक आहे। झालं का? आपण जायचं? आपण निघूयात? आपण चलायचं? कुशीने तिच्या आईस्क्रीमकडे पाहिले जे अजूनही होते। कुशी मी वाटेत खाईन। या। तिने आईस्क्रीम उचलले आणि अर्णवने बिल दिले आणि दोघेही घरी परतायला लागले। कुशी अर्णव ट्रीटबद्दल धन्यवाद। एक मिनिट। तिला अचानक श्वास आला। अर्णव सावध झाला। काय झालं? कुशी मी आईस्क्रीम पार्लरमध्ये फोटो क्लिक करायला विसरले। अर्णव भुसभुशीत झाला। तू गंभीर आहेस का? कुशी मी पहिल्यांदाच तुझ्या सोबत अशी येते। मी चित्रे क्लिक करायलाही कसे विसरलो? अर्णव पहिल्यांदा? काल आम्ही अमनसोबत बाहेर गेलो होतो। तू विसरलास? कुशी ते अमन भैया सोबत होते। आम्ही दोघे पहिल्यांदाच येत आहोत। हरकत नाही। आता मी ते करेन। तिने फोन घेतला। अर्णव हसला। अर्णवने तोंड फिरवले। ही कुशी करणं बंद कर। कुशी अर्णव खराब खेळ होऊ नकोस। अर्णव तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावर पोस्ट करणार नाही। कुशी मी व्हॉट्सॲप शिवाय कुठलाही सोशल मीडिया वापरत नाही। त्यामुळे काळजी करू नका। मी ते कुठेही पोस्ट करणार नाही। ते फक्त आठवणींसाठी आहे। आता हसा। तिचा उत्साह पाहून अर्णवच्या चेहऱ्यावर हसू उमटले। तिने विस्तीर्ण हसले आणि त्यांचे काही फोटो एकत्र क्लिक केले। कुशी धन्यवाद। तिने कप संपवून डस्टबिनमध्ये फेकून दिला। दोघेही दाराच्या आत गेले आणि दिवाणखाना पार करत असताना मामाजींनी त्यांना बाहेरून येताना पाहिले। मामा छोटे। अर्णव हान मामा। तुम्ही अजून जागे आहात का? मामा ते सोडा। आपण कोठून येत आहात? तेही यावेळी? अर्णव ते काही नाही मामा। मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे। त्याने कुशीकडे नजर टाकली। तू कुशी जा। तिने मामाकडे हसून त्याला शुभरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या खोलीत गेली। मामाने अर्णवच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहिलं। काय झालं बेटवा? अर्णव चल मामा अभ्यासाला जाऊया। दोघेही स्टडी रूममध्ये गेले। मामाने संकोचलेल्या अर्णवकडे पाहिले आणि त्याच्या वाटेवर काय येत आहे हे कळत त्याची वाट पाहू लागले। अर्णव त्याच्या मामाकडे बघून त्याच्या बाजूला बसला। अर्णव मामा, काल मला खूप गंभीर विषय कळला। तू हे कसं घेशील माहित नाही। मामा काय झालं बेटा? अर्णवने त्याचा फोन घेतला आहे बघ। त्याने लग्नाच्या दिवसाचा व्हिडिओ आणि स्टोअर रूममधील घटनेचा व्हिडिओ प्ले केला। मामाने आश्चर्याने अर्णवकडे पाहिले। अर्णव मी काल गुप्ता हाऊसमध्ये गेलो आणि यापुढे असे काही करू नका असा इशारा दिला। मनोहरला शशीने मनोरमाला दिलेला इशारा आठवला की कुशीपेक्षा शीतलची निवड केल्याबद्दल तिला एक दिवस पश्चाताप होईल। मामा शशीजी बरोबर होते। अर्णव भुसभुशीत झाला। मामा त्याने त्या दिवशी इशारा केला होता की तुझी मामी पस्तावणार आहे। ते खरे ठरले। कुशी बिट्याला हे सर्व माहीत आहे का? अर्णवने उसासा टाकला आणि मान हलवली। आजपर्यंत मी तिला काहीच सांगितले नाही। मामा ठीक आहे। मी उद्या गुप्ता हाऊसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे।
अर्णव मामा, तू पुन्हा शीतलला इथे आणणार आहेस का? मामा, मला माहित नाही. उद्या जाऊन शीतलशी बोलू दे, नंतर सर्व काही ठरवू. अर्णव मामा, तुम्ही वंश धोक्यात घालता. अशा मुलीशी लग्न करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं नाही. मनोहर, मी बिटवा समजतो, पण मला भविष्यात खेद वाटायचा नाही की मी तिला संधी देऊ शकलो असतो. अर्णवने उसासा टाकला. तो शीतलला पुन्हा त्यांच्या घरी पाहण्यास तयार नाही. त्याला कुटुंबातील कोणाचेही नुकसान होऊ द्यायचे नाही. मामा छोटे, कुशी बिट्याला हे सगळं सांगू नकोस. आता फक्त ती तिच्या सामान्य स्वभावात आहे. चला, त्रास देऊ नका आणि हे मनोरमा आणि वंश यापासून दूर ठेवा. अर्णवने मान हलवली आणि बाहेर गेला. मामाने निराशेने उसासा टाकला. त्यांच्या पत्नीने वंशला एका मोठ्या गोंधळात टाकले आहे. आता त्याचं काय होणार? अर्शी खोली. अर्णव त्याच्या खोलीत शिरला फक्त एवढ्यासाठी की कुशी तिच्या बाजूला पडली आहे आणि शांततेत वाहून गेली आहे. झोप तिच्याकडे बघून तो त्याच्या बाजूला पडला आणि झोपण्यासाठी डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णवला जाग आली आणि तो नेहमीपेक्षा उशिरा उठल्याचे दिसले. कुशी खोलीत कुठेच नव्हती. तो घाईघाईने उठला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे निघाला. त्याला घाईघाईने वॉशरूमकडे जाताना पाहून कुशी खोलीत आली. तिने वेळ पाहिली. तो सहसा उठतो त्यापेक्षा उशीर झालेला असतो. कुशीने त्याला मदत करण्याचा विचार केला आणि त्याचा ड्रेस उचलला, त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची व्यवस्था केली आणि त्याचा फोन आणि लॅपटॉप चार्ज केला. आरशाजवळ सरकत ती तयार होऊ लागली. अर्णव बाहेर आला आणि कपाटाच्या जवळ जाणार तेवढ्यात कुशीने त्याला हाक मारली. कुशी, अर्णव, मी तुझ्यासाठी आधीच ड्रेस काढला आहे. अर्णवने कुशीने कपडे ठेवलेल्या बेडकडे पाहिले. सुटकेचा श्वास टाकत तो गेला आणि तो घेतला आणि चेंजिंग रूमच्या आत गेला. चेंज करून तो बाहेर आला आणि कुशी तयार बसून तिचा फोन स्क्रोल करत होती. त्याने केस विंचरले, घड्याळ बांधले आणि पाकिट खिशात टाकले आणि तो जायला तयार झाला. त्याच्याकडे इकडे तिकडे धावत बघत कुशी हसली. काही मिनिटांनी ते खाली गेले आणि नाश्ता करून ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले. गुप्ता हाऊस. कॉलिंग बेलचा आवाज ऐकून दादी गेले आणि दार उघडले आणि दारात मनोहर उभा असल्याचे दिसले. दादीने त्याच्यासमोर हात जोडून त्यांचे घरात स्वागत केले. अर्णवच्या भेटीपासून शीला आणि शीतल त्यांच्या खोलीतून बाहेरही आल्या नाहीत. शशी त्याला भेटायला बाहेर आला. मनोहर जी आत्या. समोरच्या माणसाला कसं तोंड द्यायचं ते कळेना. मनोहर शांतपणे सोफ्यावर बसला. दादी गेले आणि त्यांनी शीला आणि शीतलला मनोहरच्या भेटीची माहिती देऊन बाहेर बोलावले. शीतल घासून बाहेर गेली. मनोहरने शीलकडे पाहिले. हे काय शीतल, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू शशीजींची मुलगी आणि कुशी बिटियाची बहीण आहेस. तू असं काहीतरी करशील याची मी कल्पनाही करू शकत नाही. मनोहरला तोंड देता शीतल रडून उभी राहिली. मनोहर आणि शीलाजी, तुम्हाला एकदाही वाटलं नाही का की शीलचं काय होईल हे सगळं कळलं तर? अर्णव बिटवा आधीच चिडलेला आहे आणि मनोरमाला हे सर्व कळले तर शीतल पुन्हा त्या घरात येण्याची शक्यता नाही. तू तुझ्या मुलीचे आयुष्य तुझ्या हाताने उद्ध्वस्त केलेस. शीला, असं बोलू नका. समाधानजी, ही सगळी माझी चूक आहे. शीतलला काहीच कळत नाही. मनोहर, मी मूर्ख आहे असे समजू नका आणि तुम्ही मला सहज फसवू शकता. शीलाजी, तुमच्या पतीबद्दल मला जो आदर आहे त्याबद्दलच मी तुमच्याशी सभ्यपणे वागते. शीतलला माहित होतं की तिचा जीव गेला. शीला पण. तिला थांबायला सांगून मनोहरने तळहात दाखवली. मनोहर, कोणत्या भरवशावर मी तुझ्या मुलीला माझ्या घरी परत घेईन? ती पुन्हा काय करेल कुणास ठाऊक. त्याचे कठोर शब्द ऐकून शीतलला द लागला.
या काही दिवसात तिने मनोहरला कोणाच्या विरोधात आवाज उठवताना पाहिले नाही आणि त्याचं कठोर वागणं अनुभवणं तिला चांगलं जमलं नाही. मनोहरने शशीकडे बघितले आणि हात जोडले. मला माफ करा शशीजी, आमच्या निष्काळजीपणामुळे कुशीला खूप अडचणीतून जावे लागले. पण काळजी करू नका, अर्णव बिटवा तिची काळजी घेण्यासाठी आणि तिचे संरक्षण करण्यासाठी आहे. आणि शीतकडे येत तू बरोबर होतीस. मनोरमाला खरंच पश्चाताप होईल जेव्हा तिला हे सगळं कळेल. शशी काय बोलावे ते कळत नाही. मनोहरजी, तू जे सांगशील ते मी मान्य करीन. शीतलने तिच्या चेहऱ्यावर अविश्वासाने वडिलांकडे पाहिले. ठीक आहे, तिने चूक केली, पण तिचे वडील म्हणून तो किमान मनोहरला विनंती करू शकतो ना. मनोहर, मी आता शीतलला घेऊन जातोय. शीला तिच्या ओळखीच्या सर्व देवांचे आभार मानत हसली. शीला, समाधानजी, तुमचे खूप खूप आभार. मनोहर, मी माझ्या बहूला परत घेण्यासाठी आलो आहे आणि ती फक्त माझी बहू म्हणून शांतिवनात प्रवेश करेल, तुमची मुलगी म्हणून नाही. तिच्यापासून दूर राहिल्यास बरे होईल, कारण चूक फक्त तुमच्याच बाजूने नाही. माझ्या पत्नीनेही चूक केली आहे आणि त्यासाठी मला वंश आणि शीतलचे आयुष्य खराब करायचे नाही. मला विश्वास आहे की शीतल तिचे मार्ग सुधारेल, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही. शीतल, तुझी बॅग पॅक कर बेटा. शशी, नाही मनोहरजी. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते. शशी, उद्या मी स्वतः येऊन शीतलला सोडतो. मनोहरने काही मिनिटे विचार केला आणि मान हलवत तो उभा राहिला. मनोहर, शशीजी, काळजी करू नका, मी काळजी घेईन. शशी, पण अर्णवचं काय? तो हे मान्य करेल का? मनोहर, मी चोटे मॅनेज करीन, तू त्याची काळजी करू नकोस. शशी, कोणत्या शब्दात तुमचे आभार मानावे हेच कळत नाही. खूप खूप धन्यवाद मनोहरजी. मनोहर, शशीजी, मला लाजवू नका, तुझा दोष नाही. आणि कृपया हे प्रकरण या घरातून बाहेर पडू देऊ नका. भविष्यात गरज पडल्यास मनोरमाला सांगेन. मनोहर एक छोटंसं स्माईल देत त्याच्या ऑफिसमध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव इतरांसोबत त्यांच्या ऑफिससाठी तयार असलेल्या दिवाणखान्यात बसले होते. शशी शीतलला घेऊन शांतिवनच्या आत निघून गेला. कुशी उद्गारली, बाबा. शशी तिच्याकडे बघून हसला. गुड मॉर्निंग कुशी. कुशी, खूप शुभ सकाळ बाबा. शशी, मला वाटलं तू आता कॉलेजला गेला असेल. कुशी, अजून वेळ आहे. शशी, माझी ट्रीट कुठे आहे? तू स्पर्धा जिंकलीस. कुशी, आधी माझं अभिनंदन कर आणि मग ट्रीट करायला सांग. शशी, अभिनंदन कुशी. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. कुशीने हस्त तिच्या वडिलांना मिठी मारली. धन्यवाद. तिचा उत्साह बघून सगळे हसले. आपल्या दुसऱ्या मुलीमुळे आपल्या लाडक्या मुलीचे काय झाले असेल या विचाराने शशीचे मन जड झाले. शशी, तुला हसताना पाहून बरं वाटलं. असेच सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कुशी हसली. धन्यवाद. शशीने अर्णवकडे पाहिल्याने दात बिचकत दूर पाहिले. शीतलच्या या घरात पुन्हा येण्याने तो स्पष्टपणे खुश नव्हता. मनोहरने जाऊन त्याच्या खांद्यावर थोपटले आणि हळू आवाजात कुजबुजले, शांत हो छोटे. शशी, ठीक आहे, मी तुझी रजा घेईन. माझी मीटिंग आहे. पायल, नाश्ता करून जा काकाजी. शशी हसला. इट्स ओके बेटा, पुढच्या वेळी नक्की घेईन. आता मी निघतो. शशीने मनोहर जवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केले. शशी, धन्यवाद मनोहरजी. मनोहरने त्याचे हात घट्ट पकडून त्याला आश्वस्त केले. शशीने अर्णवकडे पाहिलं. सो मच अर्णव, काळजी घ्या. कुशीकडे एकटक पाहत आणि खांद्यावर थोपटत तो म्हणाला. तो बाहेर पडला. अर्णव शीलकडे पाहत रागावून जेवायला गेला. पटकन नाश्ता करून तो ऑफिसला निघाला.
संध्याकाळ झाली होती. कुशी झाडांना पाणी घालत होती तेव्हा अर्णव आत गेला. तो एकदम चिडला होता. शीतलला पाहिल्यापासून त्याचा मूड एकदम ऑफ झाला होता. कुशी, अर्णव, तू इतक्या लवकर आलास? त्याला नेहमीपेक्षा लवकर पाहून तिला आश्चर्य वाटले. अर्णव, तर प्रॉब्लेम आहे का? हे माझे घर आहे आणि मला वाटेल तेव्हा येऊ शकत नाही का? कुशीने भुवया उंचावल्या. कुशी, कुणीतरी खूप चिडलंय वाटतं. अर्णवने दीर्घ श्वास घेतला आणि शर्टचे बटण काढले. तो वॉशरूम मध्ये बदलण्यासाठी आत जाणार होता. कुशी, थांब. अर्णवने डोळे मिटले. काय? कुशी, इकडे ये. ती आरशाजवळ गेली आणि एक बाटली उचलली. अर्णव, कुशी, मला चिडवणं बंद कर. कुशीने डोके हलवले आणि त्याच्या जवळ जात तिने त्याचे कान धरले आणि त्याचे डोळे विस्फारले. अर्णव, काय? कुशी, ये. तिने त्याला पूलजवळ ओढले आणि बसायला सांगितले. अर्णव, कुशी, काय करतेस? कुशी, काही मिनिटे गप्प बसू शकत नाही का? खाली बसा. कुशीने त्याला जमिनीवर बसवले आणि रिक्लिनर ओढून ती त्याच्या मागे बसली. बाटलीतून तेल ओतून तिने ते त्याच्या केसांना लावले. अर्णव, काय? कुशी, तू माझ्या डोक्यावर काय करत आहेस? कुशी, निश्चिंत रहा. मी तुझे डोके खात नाही. मी फक्त तेल लावत आहे. अर्णव, काय? त्याने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे डोके वळवले. कुशीला त्याचा धक्का बसलेला चेहरा पाहून हसले. गाल ओढ, तू खूप गोंडस आहेस. ती त्याला बॅक टू बॅक शॉक देत म्हणाली. प्रत्येकजण बाहेर त्याच्या चिडलेल्या आणि रागाने भरलेल्या चेहऱ्याची भीती वाटते. त्याचा चेहरा कडक झाला तरी लोकांना गुरफटताना त्याने पाहिले आहे आणि आता तोच चिडलेला चेहरा तिला कोणत्या कोनातून सुंदर दिसतो. कुशी, वळा. तिने त्याला शांत बसलेले पाहून, वळा ना. तिने त्याचे डोके फिरवले आणि त्याच्या डोक्यावर आणखी तेल ओतले. बाटली खाली ठेवत तिने तिच्या मऊ बोटांनी त्याच्या जाड केसांना मसाज करू दिला आणि त्याच्या मज्जातंतूंना आराम दिला. कुशी, हे एरंडेल आणि द्राक्षाचे तेल आहे. हे तुम्हाला आराम करण्यास मदत करेल. अर्णवने डोळे मिटले कारण त्याला खरोखरच आपण उडतोय असे वाटले. त्याला अचानक हलके वाटले. ती तेलाची जादू आहे की कुशीची? त्याला समजले नाही. कुशी, तुला काही अडचण असेल तर तू नेहमी माझ्याशी चर्चा करू शकतेस. मला समजणार नाही, पण मी ऐकण्याचे वचन देतो. तिचे शब्द ऐकून अर्णवने डोळे उघडले. तिची बोटे त्याच्या टाळूची मालिश करत राहिली. पुढची 15 मिनिटे त्यांच्यात फक्त शांतता होती. कुशी संपले. अर्णवला उंच उडून खाली खेचल्यासारखे वाटले. त्याने डोळे उघडले की जड झाले. कुशी, आता जाऊन अंघोळ कर. ती उभी राहिली आणि तोही तिच्या सोबत उभा राहिला. कुशी, जा. तिला त्याच्या हातात टग वाटल्यावर ती जायला वळली. तिने वळून पाहिले तर अर्णवने तिचा हात पकडला होता. तिच्या जवळ जाऊन त्याने तिला तिच्या जागी स्थिर करून मिठी मारली. तिने त्याला काही वेळा मिठी मारली, पण तो तिला पहिल्यांदाच मिठी मारतोय. दुसरीकडे अर्णवला तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. इतरांचे धूर्त हेतू लक्षात येण्याइतकी ती निरागस आहे. तिला हानी पोहोचवणे खूप सोपे आहे आणि यामुळे तिला तिच्याबद्दल पूर्वी कधीही काळजी वाटली नाही. एक दीर्घ श्वास घेत तो दूर गेला. धन्यवाद. कुशीने इकडे तिकडे बघून मान हलवली. तिला तिच्या अंगावरची उष्णता आणि गालावरून रक्त वाहत असल्याचे जाणवले. अर्णवच्या मनावर काळजी नसती तर त्याने बायकोची अनमोल लाली पाहिली असती. तेही त्याच्यामुळे. तो तिथून निघून गेला आणि कुशीने बाहेर पडणाऱ्या कांड्यांना पाठीशी घातलं. कुशी, अर्णव. ती मागून ओरडली. कुशी, कोमट पाण्यात अंघोळ करावी, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल. अर्णवने मान हलवली आणि आंघोळीसाठी वॉशरूम मध्ये गेला.
कुशी तेलाची बाटली ठेवण्यासाठी ड्रेसिंग टेबलजवळ गेली. जेव्हा तिने आरशात पाहिले तेव्हा तिला तिच्या चेहऱ्याचा रंग बदललेला दिसत होता. आश्चर्याने तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून तिने क्षणभर स्वतःकडे पाहिले आणि खाली गेली. धन्यवाद. कथेचा भाग 19 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.